नाशिकच्या सिडकोतील लेखानगर भागातील 14 मित्र अजमेर येथे दर्शनासाठी गेले असताना परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे लेखानगर परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मिळालेल्या माहितीनुसार लेखानगर येथील 14 मित्र 13 तारखेला 2 वाहनांमधून अजमेर येथे दर्शनासाठी रवाना झाले होते। प्रत्येकी 7 जण अशा 2 वाहनात प्रवास करत होते। 2 दिवस दर्शन घेतल्यानंतर 17 जुलैला रात्री सुमारे 10 वाजता ते नाशिककडे परतीच्या प्रवासाला निघाले। 18 जुलै रोजी कळमसरे फाटा ते शिरपूर फाटा दरम्यान हॉटेल चेतन जवळ भरधाव वेगानं मागून आलेल्या कंटेनर क्रमांक MH20 EG 2447 न कट मारल्यामुळे इनोव्हा क्रमांक MH05 CV 1001 चालक मोहसिन मेहमूद शेख याचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि इनोव्हा थेट कंटेनरच्या मागे जाऊन आदळली। धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। या भीषण अपघातात मोइनुद्दीन रफिक शेख वय 28 आणि नवाज सादिक शेख वय 26 दोघेही राहणार लेखानगर सिडको नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला तर मोहसिन मेहमूद शेख वय 32, आयान आरसुद्दीन शेख वय 20, शाकीर मोईन शेख 19, शाहिल मेहमूद शेख वय 25 आणि कयद सादिक शेख वय 22 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी अपघातामुळे नाशिकच्या लेखानगर परिसरावर शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर पुढील तपास पोलीस करतायत।